नमस्कार मंडळी, नमस्कार ज्योत्स्नाताई. ई प्रसारण, इंटरनेट रेडिओ आणि इंडिक्रूटद्वारा प्रसार प्रकाशन पुणे या दोघांच्या संयुक्त विद्यमाने आज आपण भेटणार आहोत डॉक्टर ज्योत्स्नाताई खरे यांना. डॉक्टर ज्योत्स्नाताई खरे या संस्कृतच्या अभ्यासिका असून त्यांनी पुणे विद्यापीठामध्ये संस्कृत घेऊन MA केलं आहे. सप महाविद्यालयात त्या आजपर्यंत 1992 ते आजपर्यंत त्या अध्यापन करत आहेत आणि पुणे विद्यापीठामध्ये त्यांनी MA संस्कृतसाठी त्या अभ्यागत प्राध्यापिका म्हणून काम करतात. टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे येथे 2019 अभ्यागत प्राध्यापिका म्हणून त्या कार्यरत आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळात संस्कृत विषयासाठी निमंत्रक म्हणून 9वी ते इयत्ता 12वीची पाठ्यपुस्तके त्यांनी तयार केली आहेत. वेदशास्त्रोत्तेजक सभा येथे परीक्षा मंडळाच्या त्या सदस्य आहेत. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंडळ व वैदिक संशोधन मंडळ याच्या त्या अजीव सदस्य आहेत. अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात त्यांनी आपले शोधनिबंध सादर केले आहेत. दैनिक सकाळ, दैनिक लोकसत्ता याच्यामध्ये त्यांनी लेखन केलेलं आहे. सुलभ संस्कृत लेखन, लीला कमलपत्राणी समर्पण इत्यादी अनेक पुस्तकांचं त्यांनी संपादन केलेलं आहे. अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन स्टडी या संस्थेमध्ये गेली काही वर्ष अमेरिकन विद्यार्थ्यांना त्या संस्कृतचं मार्गदर्शन करतात. अनेक प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन व शिक्षकांना मार्गदर्शन ज्योत्स्नाताईंनी केलेलं आहे. ज्योत्स्नाताई, तुमचा व्यासंग खूप मोठा आहे आणि संस्कृत हेच घेऊन तुम्ही इतकी वर्ष त्याच्यामध्ये हे काम केलेलं आहे आणि मला असं वाटतं की या सगळ्या कामांमध्ये रामायण हा तुमच्या फार मोठ्या आवडीचा विषय राहिलेला आहे. काय बरं, रामायण तुम्हाला इतक्या आवडीचं असण्याचं काय कारण आहे? एक श्लोक असा आहे, विना वेदम विना गीतां विना रामायणी कथां विना कवी कालिदासम कीदृशी भारतीयता. म्हणजे तुम्ही स्वतःला जर भारतीय म्हणवून घेत असाल, भारतीय असल्याचा तुम्हाला अभिमान असेल, तर वेद, गीता, रामायण आणि कालिदास या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजेत. मग असं लक्षात आलं की बाकीच्या गोष्टींना निदान संस्कृतचा अभ्यास, व्यासंग हा हवा, पण रामायण कथा आपण लहानपणापासून ऐकत आलेले आहोत. अगदी बरोबर आहे, अगदी. आणि मग हे रामायण मुळातनं आपल्याला किती माहिती आहे? हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण कित्येक गोष्टी आपण गृहीत धरलेल्या असतात की ज्या रामायणामध्ये आहेतच. आणि मूळ वाल्मिकी रामायण जेव्हा काढलं तेव्हा लक्षात आलं की त्यात नाहीच आहेत. म्हणजे उदाहरणार्थ शबरी रामायणात आहे, पण तिची बोरं नाही आहेत. अरे किंवा लक्ष्मण रेषा रामायणात येत नाही. लक्ष्मण नुसतं सांगून जातो, वनदेवतांनो तुम्ही हिचं रक्षण करा, पण प्रत्यक्षात तिथे लक्ष्मण आखलेलीच नाही. म्हणजे मराठीमध्ये सुद्धा इतके वाक्प्रचार म्हणूया, शब्द म्हणूया, ज्याच्यावरनं आले त्या कथा या मूळ वाल्मिकी रामायणात नाहीच आहेत. अरे मग खारीच्या वाट्याचं का? खारीचा वाटा खार येतच नाही वाल्मिकी रामायणात. बरं. म्हणजे याचं महत्त्वाचं कारण असं आहे की आपण मूळ टेक्स्टकडे जात नाही, मूळ टेक्स्टकडे बघत नाही, मूळ ग्रंथ काय आहे हे आपण वाचत नाही. या कुतूहलातून मला वाल्मिकी रामायण वाचावंसं वाटलं की माहितीच नाही आपल्याला. बरोबर. आणि मग आपण भारतीय म्हणवत असू स्वतःला, तर एकदा तरी, आणि संस्कृतचे अभ्यासक असू, विद्यार्थी असू, तर एकदा तरी वाल्मिकी रामायण वाचलं पाहिजे. आणि म्हणून मी या रामायणाचा अभ्यास सुरू केला. बरं. म्हणजे या निमित्ताने आपला रामायणाचा अभ्यास सुरू झाला. पण आता रामायणाची जन्मकथा काय आहे? कारण मी असं ऐकलं की वाघाकोळीचा वाल्मिकी झाला आणि मग त्याने हे दिलं, तर मग हे सगळं हेच रामायणाचं मूळ म्हणायचं का? नाही, पुन्हा ही कुठल्या तरी प्रादेशिक याच्यामधनं आलेली कथा आहे. वाल्या कोळ्याचा वाल्मिकी झाला वगैरे. रामायणाची मूळ कथा अशी आहे की वाल्मिकी नावाचे जे ऋषी होते ते तमसा नावाच्या नदीवर स्नानासाठी चाललेले होते. चाललेले असताना त्यांना वाटेत एका पारध्यानी बाण मारल्यामुळे क्रौंच नावाचा एक पक्षी जोडपं तिथे होतं, त्यातला नर खाली पडलेला दिसला. तो विद्ध झाला होता, तो मृत झाला आणि ती मादी विलाप करायला लागली.
शिकार जरी सर्वमान्य असली तरी शिकारीचे काही नियम असतात. बरोबर. प्रणय क्रीडेमध्ये मग्न असलेल्या कोणावरही शस्त्र उचलायचं नाही हा शिकारीचा संकेत त्या पारध्याकडनं मोडला गेला होता. बर. आणि म्हणून वाल्मिकींच्याही नकळत त्यांच्या तोंडातून शापवाणी बाहेर पडली. हो. ती अशी होती, मा निषाद प्रतिष्ठा त्वमगम शाश्वती समा यत क्रौंच मिथुनात अवधिक काममोहित. बर. म्हणजे हे पारध्या, तुला जगाच्या अंतापर्यंत शांती मिळणार नाही, कारण काममोहित असलेल्या एका क्रौंच पक्षाला तू विनाकारण मारलंस. आता वाल्मिकींनी काही ठरवलेलं नव्हतं की आपल्याला शाप द्यायचा आहे, तो अनुष्टुप छंदामध्ये असला पाहिजे, त्याच्यात इतकी अक्षरं असतात. त्यांच्या नकळत त्यांच्या तोंडातून हा श्लोक बाहेर पडला बाहेर. आणि वेदांव्यतिरिक्त झालेला, वेदांनंतरचा हा पहिला छंदोबद्ध आविष्कार. अरे बर. आणि म्हणून असं म्हणतात की शोकः श्लोकत्व मागतः. वाल्मिकींचा शोक श्लोकाचं रूप घेऊन त्यांच्या मुखातून बाहेर पडला. आणि मग त्यांना ब्रह्मदेवाने येऊन आज्ञा केली की तुझ्याकडे ज्या अर्थी ही वाणी प्रकट झाली आहे, छंद प्रकट झाला आहे, त्या अर्थी तुझ्या हातनं काहीतरी काम व्हावं अशी इच्छा आहे. आणि म्हणून तू रामकथा लिही. आणि एवढंच नाही तर ब्रह्मदेवानी वाल्मिकीला वर दिला की यावत स्थास्यन्ति गिरयाः सरितश्च महीतले तावद रामायण कथा लोकेषु प्रचरिष्यति. की जोपर्यंत पृथ्वीवर नद्या आहेत, डोंगर आहेत, तोपर्यंत रामायण कथा आवडीने गायली किती जाईल. सुंदर आहे. आणि हे अगदी 100% प्रत्यक्षात ते आलेलं दिसतं. खरंय. कारण अजूनही आपण रामकथेत तितकं तल्लीन होऊन रंगून जातो. हो, म्हणजे आत्ता सुद्धा करोनाच्या काळात जेव्हा रामानंद सागरांची मालिका लागली होती तेव्हाही पुन्हा लोकांनी तितक्याच आवडीने ती पाहिलेली होती. अगदी अगदी खरं. कारण त्याला प्रब्रह्मदेवाने दिलेला वरच आहे. पण आता म्हणजे या निमित्ताने रामायण झालं, मग अनुष्टुप छंदाचं प्रकटन पण त्याच वेळेला पहिल्यांदा झालं. त्याच्या आधी अनुष्टुप छंदामध्ये रचना अशी झालेली नव्हती. हे पण एक खूप मोठं, कारण वेदांमध्ये बाकीचे छंद आहेत. त्रिष्ठुभ आहे, गायत्री आहे, जगती आहे, ककुभ आहे, वेगवेगळे छंद आहेत. अनुष्टुप ज्याला आपण श्लोक म्हणतो साध्या भाषेत, तो हा छंद आहे की अगदी सोपा, सरळ आणि म्हणून कळायला सोपा. बरोबर बरोबर असा हा छंद आहे. पण मग आता रामायण या शब्दाचा अर्थ काय आहे? अयन हा त्यातला एक शब्द. राम आणि अयन. बरोबर. अयन म्हणजे मार्ग किंवा रस्ता. या शब्दाचे 2 अन्वयार्थ आपल्याला लावता येतील. एक रामाचा रस्ता, रामाचा प्रवास जो अयोध्येपासून लंकेपर्यंत रावणाला मारण्यासाठी झाला तो. आणि दुसरा अयन शब्दाचा अर्थ एका मानवापासून महामानवापर्यंत झालेला रामाचा प्रवास. बरोबर. म्हणून याचं नाव रामायण असं आहे. अच्छा. गंमत म्हणजे याला आणखीन पण नावं दिलेली आहेत. म्हणजे खुद्द वाल्मिकी रामायणामध्ये याचं नाव पौलस्त्यवध असं येतं. बर. कारण पौलस्त्य काव्याचं नाव. अच्छा. म्हणजे ज्यांनी लवकुशांना जेव्हा शिकवलं तर हे पौलस्त्यवध नावाचं काव्य तुम्ही अयोध्येत जाऊन गा असं वाल्मिकी सांगतात. कारण पुलस्त्याचा वंशज त्या कुळातला म्हणून पौलस्त्य म्हणजे रावण, आणि रावणाचा वध म्हणून पौलस्त्यवध असं त्याचं एक नाव. खरंच म्हणजे आपण विचार करतो, आपण सहज बोलून जातो रामायण म्हणजे महाभारत हे ते, पण आपण इतका तपशीलवार विचार नाही करत जो आपण करायला पाहिजे. तर मग आपण जे बोलतो त्याला काही एक अर्थ आहे आणि तो आपण आचरणात आणायला पाहिजे, लक्षात ठेवायला पाहिजे. हे होतं ते आपण करत नाही. म्हणजे या गोष्टीचं मला फार वाईट वाटतं ॲक्च्युली. तर मग आता या रामायण काव्याची वैशिष्ट्य काय काय आहे? पहिलं रामायणाचं वैशिष्ट्य म्हणजे रामायण हे आदी काव्य आहे. आदी म्हणजे पहिलं. मी आत्ता म्हटलं तसं की वेदवाङ्मय झालं. वेदांनंतरचं पहिलं काव्य कोणतं तर ते रामायण आहे. आपण नावं जोडीने घेतो रामायण, महाभारत. महाभारताची रचना आधी सुरू झाली पण महाभारत लिहून नंतर संपलं. अरे. कारण त्याचा विस्तार मोठा आहे. 1,00,000 श्लोक आहेत आणि त्याच्या पावपटीपेक्षा कमी रामायण आहे. त्यामुळे रामायणाला
ला सुरुवात नंतर झाली तरी ते आधी संपलं. आणि आपल्याला माहिती आहे शर्यतीचा नियम की शेवटच्या रेषेवर जो पहिला येतो तो पहिला असतो. पहिला. त्यामुळे रामायण पहिलं काव्य. पण असं जरी असलं तरी रामायणाचा काळ आधी समजायचा का? महाभारतामध्ये रामोपाख्यान येतं. रामायणात कुठेही महाभारताचा उल्लेख येत नाही. पण राम त्रेतायुगात जन्मला आणि त्यानंतर द्वापार युगात कृष्ण हो, असं म्हटलं पण जातं. महाभारताची म्हणून बदललं ना. सुरुवात आधी झाली, कारण महाभारत कित्येक पिढ्यांचा इतिहास आहे. त्यामुळे सुरुवात आधी झाली त्याची, पण संपलं नंतर. अच्छा. महाभारत एका अर्थाने जर बघितलं तर ती थोडीशी समकालीन पण होती असं म्हणायचं. हां, म्हणजे रामोपाख्यान महाभारतात आलेलं आहे. रामाची गोष्ट ही महाभारतात आली. युधिष्ठिराला पूर्ण सांगितलेली आहे. म्हणजे त्या काळामध्ये राम होऊन गेला हे त्यांना माहिती आहे, रामाची कथा त्यांना माहिती आहे. पण रामायण जर आधी झालं तर ते त्यांना माहिती असलंच काही आहे ना, म्हणून ते येतं ना त्याच्यामध्ये, संदर्भ त्याचे आलेले आहे. बरोबर. तर त्यामुळे आदिकाव्य हे पहिलं वैशिष्ट्य आहे त्याचं. आणि दुसरं वैशिष्ट्य, याला आर्ष महाकाव्य असं म्हणतात. हो, आर्ष. हां, आर्ष म्हणजे ऋषींनी रचलेलं, अच्छा. ऋषी प्रणीत असलेलं. अच्छा. मग ऋषी म्हणजे कोण? तर ऋषी ही दर्शनात अशी एक व्याख्या आहे. ज्यांना दिसतं ते ऋषी. आता सगळ्यांनाच दिसतं, थोड्यांना कमी अधिक बरोबर. दिसेल, चष्मे लावू आपण, मग त्यांनाच का ऋषी म्हणायचं? तर इथला संदर्भ काळाशी. अच्छा. यांना भूत, भविष्य आणि वर्तमान तीनही काळांमधलं दिसतं. म्हणजे द्रष्टे किंवा विजनरी आहे. आताच्या काळात विजनरी Visionary आहे. आणि म्हणून हे ऋषी. अच्छा. आणि दुसरं आणखीन एक ऋषी शब्दाची व्याख्या केली जाते, ऋषयाः सत्यवचसाः. ओके. ज्यांच्या वाणीत एवढं सामर्थ्य आहे, जे बोललेला प्रत्येक शब्द तसाच्या तसा होतो, घडतो, कारण त्यांना दिसतं पुढे काय होणार आहे हेही त्यांना दिसतं, आधी काय होऊन गेलं हेही दिसतं. त्यामुळे ते जे बोलतात ते खरं होतं, म्हणून ते ऋषी आहेत. म्हणून व्यास, वाल्मिकी या सगळ्यांना आपण ऋषी म्हणतो. आणि रामायण आणि महाभारत ही आर्ष महाकाव्य आहेत असं आपण म्हणतो. तर ही त्याची ठळक वैशिष्ट्य सांगता येते. अच्छा, बरोबर. आता आर्ष महाकाव्य कोणाला म्हणायचं मी आत्ता म्हटलं, तर नंतरच्या साहित्यशास्त्रकारांनी त्याची लक्षणं तयार केली. ती रामायण महाभारतावरूनच केली. अच्छा. मग त्याच्यात त्यांनी सांगितलं की नायक हा युगपुरुष असला पाहिजे. तर आत्ता तुम्ही जसा उल्लेख केलात की राम त्रेतायुगात झाला, पण तो आत्ताच्या कलियुगातही आपण त्याला उपास्य म्हणून भजतो, मानतो. म्हणजे खऱ्या अर्थाने तो युगपुरुष आहे, तो नेता आहे. त्याचं समग्र चरित्र असलं पाहिजे, ते रामायणामध्ये आहे. बरोबर. गंमत म्हणजे साहित्यशास्त्रकार असं सांगतात की पार्श्वभूमी मानवी, पण अतिमानुष, अमानुष, अमानुष याचा अर्थ माणूस नसलेल्या, अशा पण व्यक्तिरेखा या महाकाव्यामध्ये यायला पाहिजेत. रामायणात आलेले आहेत. हनुमंत आहे, संपूर्ण वानर सेना आहे, जांबवान नावाचा अस्वल आहे. म्हणजे मानवेतर पण खूप मंडळी मदत करायला येत आहे. बरोबर. त्याच्यात अनेक आख्यानं, उपाख्यानं असली पाहिजेत. त्याच्यामध्ये भरपूर इतर गोष्टी आलेल्या आहेत. ऋतुवर्णन त्याच्यामध्ये आलं पाहिजे. अच्छा, ऋतुवर्णन पण आलं पाहिजे. की नंतर महाकाव्यांची लक्षणं त्याच्यावरनं ठरली. अच्छा, बरं. तर एखादंच उदाहरण देते आणि पुढे जाऊया. वाल्मिकींनी आत्ता आज पाऊस पडतोय म्हणून मला ते आठवलं, पावसाळ्याचं वर्णन इतकं अप्रतिम केलेलं आहे. किष्किंधाकांडामध्ये ते येतं आणि त्याला पार्श्वभूमी सीतावियोगाची आहे. अच्छा. पावसाळा ऋतू आहे, पत्नीचा विरह आहे, त्यामुळे रामाला तो पावसाळा जास्ती त्रास देतो. आणि रामाच्या तोंडी त्या पावसाचं सगळं वर्णन वाल्मिकींनी केलेलं आहे. किती छान. म्हणजे फक्त इतिहास वगैरे सांगत होते असं नाही, तर त्यांना निसर्ग वर्णन हे करणं, म्हणजे ते अगदी हाडाचं कवी होते असं आपल्याला. म्हणून आपण काव्य म्हणतो ना, म्हणूनच रामायण हे काव्य होतं की नुसता कोरडा इतिहास नाहीये मांडलेला त्यांनी, त्याच्यामध्ये कवित्वाचे गुण पण खूप प्रमाणात दिसून येतात. बरोबर. त्यातली एक कल्पना अशी आहे की ढग इतके ओथंबून खाली आलेले आहेत की त्यांच्या पायऱ्या करून कुडाच्या फुलांची माळ करून सूर्याला जाऊन घालता येईल. आज योगायोग बघा, आदित्य 1
हो. आज आपलं गेलं. लॉन्च झालेलं आहे. हो, हो. तर त्या सूर्याला गवसणी घालण्याची कल्पना वाल्मिकी रामायणात तेव्हा केलेली आहे की पावसाळ्याच्या दिवसात ढगांच्या पायऱ्यांवरनं वर बरोबर. जाता येईल. किंवा आणखी एक ढगांच्या श्लोक पायऱ्या. असा आहे की एका ओळीत फक्त त्यांनी क्रियापदं दिली आहे. वहंती वर्षंती नदंती भांती ध्यायंती नृत्यांती समाश्वसंती. नुसती क्रियापदांची जंत्री आहे आणि खालच्या ओळीत त्या सगळ्याचे करते. म्हणजे रचना विशेष. तुम्ही जर काव्य म्हणालात ना तर असे पण प्रकार वाल्मिकी रामायणामध्ये खूप छान म्हणजे हाताळलेले रामायण आपल्याला दिसून येतात. कथेबरोबरच या पण सगळ्या दृष्टीने पण अभ्यासलं पाहिजे. हो, निश्चितपणाने. म्हणजे खूप गोष्टीतनं आपल्याला त्यातनं खूप काही आपल्याला मिळेल. म्हणजे एक रामायण हा अनेक PhD आत्ताच्या भाषेत बोलायचं तर त्यांचे आकर आहे, खाण आहे असं म्हणता येईल. खूप विषय त्यातनं मिळू शकतात. अगदी अगदी बरोबर, अगदीच खरंच आहे. पण मग आता या रामकथेचा विस्तार नाही सॉरी विकास कसा कसा होत गेला. म्हणजे वाल्मिकींनी रामायण लिहिलं, पण मग आता तर जे मी ऐकते त्याच्यामध्ये अनेक रामायण आहेत. मी तर 350 रामायणं ऐकलेली आहेत. पण मग हा विकास किंवा मूळ रामकथा कशी कशी विकसित होत गेली. आपण वेदकाळापासूनचा जर आढावा घेतला, रामकथा कुठे आढळते, कुठपासून आढळते, तर वैदिक साहित्यामध्ये रामकथेतल्या पात्रांची नुसती नावं आढळतात. त्यांच्याबद्दल तपशीलवार माहिती किंवा वर्णनं असं काही आढळत नाही. म्हणजे इक्ष्वाकू वंश म्हणून प्रसिद्ध आहे रामाचा वंश. या इक्ष्वाकूचा उल्लेख एकदा ऋग्वेदात आणि अथर्ववेदात 4 वेळेला असा आलेला आहे. ऋग्वेदातलं दानस्तुतीचं जे प्रसिद्ध सूक्त आहे त्याच्यामध्ये दशरथाचा उल्लेख आला आहे आणि त्यात त्याची प्रशंसा केली आहे. रामाचा एकदाच उल्लेख तिथे आला आहे, पण तो तत्कालीन कोणीतरी राजा असावा, या रामाचा संदर्भ नसावा. शतपथ ब्राह्मणामध्ये राम औपतपस्विनी आणि जैमिनी या ब्राह्मणामध्ये क्रतुजातेय अशा एका रामाचा उल्लेख आलेला आहे. वैदिक साहित्यामध्ये सीता ही कृषीची किंवा शेतीची देवता म्हणून मानली गेलेली आहे. कारण सीता या शब्दाचा मूळ अर्थ नांगरलेली जमीन, म्हणून ती शेतीची अधिष्ठात्री देवता आहे. म्हणजे थोडक्यात वेदांमध्ये या रामायणातल्या पात्रांची नावं आढळतात असं आपल्याला दिसेल. रामकथेचा मूळ स्रोत काय असेल तर आपल्याकडे जसं परदेशातनं आलेलं चांगलं अशी मानायची जी प्रथा होती त्यानुसार वेबर यांनी असं अनुमान केलं की बौद्ध जातकं आहेत वेगवेगळी, त्यातलं दशरथ जातक आणि होमरचं इलियड ही रामायणाची उगमस्थान आहेत. पण मग नंतर विद्वानांनी इतके पुरावे दिले आणि हे सगळे दावे निखालस खोटे आहेत हे सिद्ध करून दाखवलं. कामिल बुलके यांचं पुस्तक फार प्रसिद्ध आहे याच्यावरचं, आणि त्यांनी दाखवून दिलं की या दोन्ही ग्रंथांचा आणि रामायणाचा काहीही संबंध नाही. मग रामायण हे रूपक आहे अशी एक कल्पना आली की आर्य संस्कृती आणि कृषीविद्या याचा दक्षिणेत आर्यांनी प्रचार केला आणि म्हणून ते रूपकात्मक आहे. पण तर्काच्या कसोटीवर हेही मत फारसं टिकलं नाही. ही सगळी मतमतांतर आपण सोडून देऊ. वाल्मिकीच्या पूर्वी काही गाथा प्रचारात होत्या. यांना नाराशंसी गाथा असं म्हटलं जातं. नृ म्हणजे माणूस, शंस म्हणजे स्तुती करणं, माणसाची स्तुती, कारण वेदांमध्ये देवांची स्तुती आहे. माणसाची स्तुती केलेल्या गाथा या प्रसारात होत्या. आणि गाथा याचा आणखीन एक अर्थ गायल्या गेलेल्या, त्यामुळे त्या गायल्या जात म्हणजे हाल सातवाहनाच्या ज्या आहेत त्या. पण मग त्या या गाथा त्याच्यात नाही, हाल सातवाहनाच्या नंतरच्या आहेत पुष्कळ, पण गाथा याचा अर्थ जे गायलं गेलं ते. तर अशा रामाच्या कथा लोक परंपरेने गात होते, कारण राम आधी होऊन गेलेला होता. त्याच्यात काही आपल्याला उदाहरण मिळतात. आता हरिवंशामध्ये या अर्थाचा एक श्लोक आलेला आहे की या गाथा वाल्मिकीच्या आधीच्या आहेत. गाथा अप्यत्र गायंती ये पुराणविदो जनाः रामो निबद्ध वगैरे अशी ती सगळी श्लोकात दिलेला आहे. म्हणजे कुशीलव हा शब्द सुद्धा भाट या अर्थाने येतो की जे अशा गाथा गातात. आता योगायोगाने रामाच्या मुलांची नावं पण कुश आणि लव होती. तर
अनेक राजवंशामध्ये असे कुशीलव किंवा सूत हे आपापल्या पदरी बाळगायची पद्धत होती. आणि यांनी काय करायचं तर राजाची कृत्य जी आहेत ती गाऊन लोकांपर्यंत पोचवायची, राजाचा मोठेपणा पोचवायचा. मग रामविषयक या ज्या गाथा होत्या त्या इक्ष्वाकू वंशामध्येच निर्माण झाल्या होत्या. रामायणाच्या बालकांडामध्ये याचा उल्लेख आलेला आहे की या वंशात हे महान आख्यान निर्माण झालेलं आहे, असा संदर्भ तिथे आला. आणि मग तिथून पुढे ते रामायण म्हणून प्रसिद्ध झालं. म्हणजे पहिल्यांदा गाथा, त्याच्यावरून रामविषयक आख्यानं आणि या आख्यानांवरून वाल्मिकी रामायण असा हा क्रम आहे. वाल्मिकीने रामायण रचताना यांचा सुद्धा आधार घेतला का असं म्हणता येईल का? रचताना म्हणण्यापेक्षा आपल्या समजुतींना थोडा धक्का लावणारं विधान मी करते आता, की वाल्मिकींनी काय केलं तर ही जी स्फुट काव्य सगळीकडे समाजामध्ये गायली जात होती ती एकत्र केली, ती संकलित केली आणि एका सूत्रामध्ये ती ग्रथित करण्याचं काम वाल्मिकींनी केलं. म्हणजे तुमच्या परिभाषेत बोलायचं तर सगळं एडिटोरियल काम वाल्मिकींनी केलेलं आहे. परफेक्ट. म्हणजे वाल्मिकी हे जगात पहिले संपादक एडिटर म्हणायला आहेत. पाहिजे. हो. की ती आधी गायली जात होती, यांनी फक्त ती संकलित करून आपल्या समोर मांडली. म्हणजे त्याची सुरुवात जरी अनुष्टुप छंदाने झाली, ती द्रष्टेपणातनं किंवा एका विजनमधनं ती आलेली, तरी ते तर होतं. पण तरी तुम्ही आता तसं जसं म्हणाला तसं पहिलं प्रचलित वाङ्मय आणि ही रचना असं सगळं मिळून त्याची सांगड घालून हे काव्य तयार झालं. आणि म्हणून आपण वाल्मिकी रामायण पहिलं मानतो. की आधीच्या गाथा जरी असल्या तरी पहिलं संकलन कोणी केलं तर ते वाल्मिकींनी केलं. आणि म्हणूनच नंतर त्याच्या ज्या वेगळ्या वेगळ्या व्हर्शन्स निघत गेल्या तर त्या पण त्या ठिकाणचं सगळं होत असं गेलं. कारण रामकथा लोकांना आवडत होती. मग प्रत्येकाने आपल्याला जो आवडता भाग आहे त्याच्यामध्ये आपल्याशी संबंधित आपल्याला आवडणाऱ्या गोष्टींची भर घातली आणि अनेक रामायण निर्माण झाली. पण मला असं वाटतं की एखाद्या अत्युत्कृष्ट साहित्यकृतीचं हे एक वैशिष्ट्यच असलं पाहिजे की ती इतकी वेगवेगळ्या लोकांना आपलीशी वाटून ते आपापली भर घालत ते सर्वमान्य करत जातात. म्हणजे हे त्याचं गमक आहे किंवा ही त्याची यशाची पावती आहे की ते अत्युत्कृष्ट आहे की लोकांना त्याचं अनुकरण करावं असं वाटतं. बरोबर. पण मग आता या अशा सगळ्या रामायणाचा विस्तार तरी किती आहे? मगाशी मी त्याचं एक नाव सांगितलं पौलस्त्यवध, तसं त्याचं दुसरं नाव आहे चतुर्विंशती सहस्री संहिता. सहस्र शब्द सोपा आहे, चतुर्विंशती म्हणजे 24,000 श्लोक. म्हणून जसं महाभारत ही 1,00,000 श्लोकांची संहिता आहे, रामायण ही 24,000 श्लोकांची संहिता. 24,000 म्हणजे काय कमी श्लोक नाही आहेत, पण 7 कांडामध्ये ते विभागलेलं आहे. घटना जशा पुढे जातात, घटनाक्रम जसा रामायणातल्या गोष्टीचा पुढे जातो त्यानुसार नावं आली आहेत आपल्या लक्षात येईल. पहिला आहे बालकांड, ज्याच्यामध्ये 77 सर्ग आहेत. नंतर आहे अयोध्याकांड, कारण अयोध्येत सगळी सुरुवात होते ना, रामाला राज्याभिषेक होणार वगैरे, तिथे 119 सर्ग आहेत. मग नंतर रामाला वनवास म्हणून पुढचा आहे अरण्यकांड. अरण्यकांडामध्ये 75 सर्ग आहेत. मग किष्किंधाकांड, कारण तिथे त्याची हनुमंताची आणि सुग्रीवाची भेट झाली, सीता शोधाला सुरुवात झाली, त्याचे 65 सर्ग आहेत. मग आहे सुंदरकांड, जिथे संपूर्ण लंकेचं वर्णन आहे. अच्छा. त्याला 68 सर्ग दिलेले आहेत. सगळ्यात मोठं आकाराने युद्धकांड आहे, कारण संस्कृतमध्ये एक प्रसिद्ध श्लोक आहे, गगनम गगनाकार सागरस सागरोपमा, की आकाशाला दुसरी कोणाची उपमा देणार? आकाशाची. समुद्राला कोणाची? समुद्राची. तशी राम रावण योर युद्धम रावण योरिव, यांचं युद्ध कुणासारखं झालं नाही, त्यांच्याचसारखं झालं. त्या दुसरं कुठलं युद्ध असं झालं नाही. दुसरी उपमा नाही कुठली. म्हणून याच्यामध्ये जर नाही हे युद्धकांडच आहे नाही का? तर हे म्हणून त्याचं नाव युद्धकांड. त्यात युद्धाचंच वर्णन आहे. 128 सर्ग त्याच्यात आहेत. मग नंतर बहुतेक लोकांना प्रश्न पडले भरपूर की रावणाचं आधीचं नक्की जन्म काय होता, रावणाची कथा काय आहे, अमक्याची कथा काय आहे, तमक्याची कथा काय आहे. गंमत म्हणजे
राज्याभिषेक होतो इथे मूळ रामायण संपतं असं अनेक अभ्यासकांचं म्हणणं आहे. हो. आणि नंतरचं जे उत्तरकांड आहे 111 सर्ग ज्याच्यामध्ये आहेत, तर बालकांड आणि उत्तरकांड हा रामायणातला प्रक्षिप्त भाग मानला जातो. प्रक्षिप्त म्हणजे मागून इंटरपोलेटेड, घातलेला. मागून घातला लोकांनी. अच्छा. याचं कारण असं, मांडणीच्या दृष्टीने जर तुम्ही बघितलं तर एक पकड कथानकाची, भाषेचा सहज प्रवाह हा अयोध्याकांडापासून युद्धकांडापर्यंत तुम्हाला अगदी विना अडथळ्याचा सलग असा दिसतो. बालकांडात आणि उत्तरकांडात वेगवेगळी सुटी आख्यानं, गोष्टी, काही वेळेला त्यांची गरज नाही, काही वेळेला पुनरुक्ती. गंमत म्हणजे उत्तरकांडामध्ये इतक्या गोष्टी वेगवेगळ्या आलेल्या आहेत की अगदी आपल्याला पडणारे साधे साधे प्रश्न आहेत की रावणाने सीतेला बळजबरीने का नाही आपलीशी केली, मग त्याला शाप मिळाला होता, मग ते कुठले शाप होते त्याच्या कथा येतात. अशा बऱ्याच गोष्टी म्हणजे उत्तरकांडात थोडक्यात बदलल्या. माळोस हा अत्यंत काय म्हणायचं त्याला, अगदी वाईट शब्दात म्हणायचं झालं तर भोचक माणूस. हो. आणि सगळ्या शंकांचं ते निरसन करून किंवा त्याला घ्यायचं खूप असतं. प्रश्न पडतात. ॲक्च्युली खूप प्रश्न पडतात आणि त्या प्रश्नांची त्याला उत्तरं हवीच असतात. मग ती उत्तरं शोधत शोधत हे तयार झालं. ओके. याचं कारण युद्धकांड संपताना रामायण वाचल्यानंतर काय मिळणार आहे तुम्हाला, त्याचे फायदे काय हे सांगितलंय. म्हणजे खरं ते तिथे टेक्निकली संपलं. मग परत उत्तरकांड कशाला सुरू झालं, तर ते नंतर जोडलं. ओके. म्हणून बालकांड आणि उत्तरकांड हे नंतर जोडलेलं मूळ टेक्स्ट, बॉडी ऑफ द टेक्स्ट ज्याला म्हणू आपण, ते अयोध्येपासून युद्धकांडापर्यंत. मग ते श्लोक किती आहे? आता ते 77 आणि 111 सर्ग वजा करायचे त्यातनं, म्हणजे मग ते उरलेलं मिळेल. म्हणजे संपूर्ण 24,000 श्लोक जे आहे तर त्यापैकी या दोन्हीचे, बालकांडाचं आणि याचे, ते आपण वजा करून टाकायचं. हो. मग आपण त्याला जाऊ शकू, मूळ काय आहे तिथपर्यंत. पण मग आताचं हे जे वाल्मिकी रामायण सोडलं तर मग अजून 350 रामायणं तर आहेतच, पण त्यातली महत्त्वाची किंवा काही वेगळेपण सांगणारी अशी रामायणं कुठली आहेत? आपण आत्ता भारतापुरतं बोलूया आधी. हां, तर 11व्या-12व्या शतकापासनं आपल्याला प्रादेशिक रामायणं आढळून येतात. एकट्या काश्मीरी भाषेमध्ये 7 रामायण आहेत. अरे बे. त्यातलं प्रकाशरामांचं काश्मीरी रामायण हे प्रमाण मानलं जातं किंवा जास्ती वैशिष्ट्यपूर्ण मानलं जातं. पंजाबी भाषेमध्ये दिलशाद यांनी केलेलं पंजाबी रामायण आहे. हिंदीतलं आपल्या सगळ्यांच्या परिचयाचं तुलसीदासांनी लिहिलेलं रामचरितमानस 16वं शतक. मैथिली शरण गुप्तांनी साकेत नावाचं एक रामायण लिहिलं आहे. बंगाली भाषेतलं कृत्तिवास रामायण खूप प्रसिद्ध आहे ते. आसामीमध्ये माधव कंदली यांनी केलेलं रामायण आहे. त्याचा काळ साधारण 14वं-15वं शतक मानला जातो. रघुनंदन गोसावींनी रामरसायन हे आसामी भाषेतलं रामायण लिहिलं. उडिया भाषेमध्ये उपेंद्र मंजकृत वैदेहीश विलास असं उडिया भाषेतलं आहे. गुजरातीत गिरीधरकृत आहे. मराठीमध्ये एकनाथांनी लिहिलेलं भावार्थ रामायण 16वं शतक. 17व्या शतकात श्रीधरांचं आहे. मग समर्थ तर आपल्याला माहितीच आहेत, मोरोपंतांचं माहिती आहे. तिथपासून अगदी आत्ताचे आधुनिक वाल्मिकी आपण म्हणतो, गदी माडगुळकर, त्यांनी पूर्ण वाल्मिकी रामायणाला समांतर जाणारं गीतरामायण मराठीमध्ये लिहिलेलं आहे. कन्नडमधलं तोरवे रामायण आहे. पुट्टप्पांनी रामायण दर्शन कन्नडमध्येच लिहिलेलं आहे. तेलुगूमध्ये रंगनाथ रामायण आहे. मोल्लू रामायण आहे. विश्वनाथ सत्यनारायणांनी रामायण कल्पवृक्ष हा तेलुगू भाषेतला एक ग्रंथ प्रसिद्ध केला आहे. तामिळमध्ये 12व्या शतकात कंबनानी कंब रामायण लिहिलं, जे आजही तामिळनाडूमध्ये घरोघरी वाचलं जातं. मल्याळमध्ये अध्यात्म रामायण आहे. अच्छा. आणि राजकवी नावाचे एक कवी आहेत, त्यांनी लिहिलेलं अध्यात्म रामायण आहे. तर हे नावाप्रमाणे अध्यात्म सांगणारं किंवा असं काही आहे? बघायला हवं, कारण ते मल्याळी भाषेत आहे, त्यामुळे त्याचे आता अनुवाद झालेले आहेत का किंवा हे आपल्याला शोधायला लागेल. गंमत म्हणजे उर्दूमध्ये सुद्धा रामायण आहे. अरे वा.
म्हणजे 1864 मुंशी जगन्नाथ खुश्तर हं. यांनी रामायण खुश्तर लिहिलं, बर की जे उर्दू भाषिकांमध्ये लोकप्रिय आहे. नंतर मुंशी शंकरदयाल हरहर यांनी रामायण मंजुम आणि बांके बिहारी लाल यांनी रामायण बहार ही रामायणं प्रसिद्ध केली आहे. बर बर गंमत म्हणजे आपल्याकडे जेव्हा मुसलमान शासक होते आणि संस्कृत ग्रंथांचा अनुवाद करायला अकबराच्या काळात आपल्याला माहिती आहे की खूप प्रोत्साहन अकबराने दिलं, तेव्हा फारसीमध्ये अनुवाद झाला. अरे म्हणजे अकबराच्या प्रेरणेने अल बदायू यांनी फारसीमध्ये रामायणाचा अनुवाद केला. म्हणजे संपूर्ण वाल्मिकी रामायण फारसी पद्यामध्ये अनुवादित झालेलं आपल्याला मिळतं. कमाल कमाल. याशिवाय फारसीमध्ये मुल्ला मसीह यांनी रामायण मसीही लिहिलेलं आहे. नंतर चंद्रभान बेदिल, लाला अमरनाथ राय, लाला अमरसिंह यांनी पण फारसीमध्ये रामायणाचे अनुवाद केलेले आहे. अनेक बोलीभाषा आहेत. आदिवासी बोलींमध्ये तर अनेक लोकगीतं, जांभूळाख्यान आपल्याला महाभारतावरचं माहिती आहे, तसे रामायणातले पण खूप लोककथा अनेक बोलीभाषांमध्ये प्रचलित आहेत. थोडक्यात प्रत्येकाला राम आपला वाटतो. हां हे मला वाटतं याचं सगळ्याचं गमक आहे की आणि प्रत्येकाला याचं राम आपला कारण वाटतो. बघा, थोडंसं विषयांतर, पण दोन माणसं भेटली की एकमेकांना राम राम करतात. हो. एखाद्या गोष्टीत राम असतो किंवा राम नसतो. आपण म्हणतो ना सहज हो, हो, बोलताना, हो. यात काही राम यात काही नाहीये. राम नाही. शेवटी राम म्हणतात माणसं. हो. इतका तो राम आपल्या हाडीमाशी खेळलेला, भिनलेला आहे की तो प्रत्येकाला आपला वाटतो. आणि त्यामुळे ते रामायण म्हणजे मूळ रामकथा डोळ्यापुढे ठेवली आणि मग प्रत्येकाने आपल्याला हवं तशी त्याच्यामध्ये भर घातली असं म्हणूया. त्याने रामायण जास्ती संपन्न झालं असं म्हणता येईल. बरोबर आहे. पण मला मी जे रामायण ऐकलंय त्याच्याबद्दल फार कुतूहल आहे. अद्भुत रामायण. हो, तर ते असं सगळंच वेगळं आणि पूर्ण वेगळं आहे. खूप आहे. त्याच्याबद्दल थोडं सांगता नाही, येईल? आपण तो वेगळा विषय ठेवूया, कारण ते खरोखरच अद्भुत आहे आणि खूप आपल्याला मजा वाटेल अशा गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. पण तर मग हे असं रामायण इतर भाषांमध्ये किंवा प्रादेशिक भाषांमध्ये किंवा अनेक ठिकाणी हे आपल्याला दिसतं. आपल्या रोजच्या आयुष्यात आपलं अंगोपांगी ते भिनलेलं आहे. तर पण मग असं जरी असलं तरी रामायणाचं असं योगदान असं जर मांडायचं झालं तर मग ते आपल्याला कसं मांडता येईल? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नैतिक आणि धार्मिकतेचा रामायण हे आदर्श आहे. रामायण हे आदर्शवादी काव्य आहे. तुम्ही प्रत्येक व्यक्तिरेखा बघा रामायणातली. राम राजा म्हणून, सीता पत्नी म्हणून, भरत लक्ष्मण भाऊ म्हणून, हनुमान सेवक म्हणून, सगळे असे पराकोटीचे आदर्श निर्माण करणारी अशी ही पात्र आहेत. या उलट महाभारत हे पूर्ण वास्तवदर्शी, की द्यूतामध्ये पत्नीलाही पणाला लावण्याचं अधःपतन युधिष्ठिराचं होऊ शकतं, हे फक्त महाभारतात घडतं. त्यामुळे महाभारत हे पूर्ण वास्तववादी, तर रामायण हे पूर्ण आदर्शवादी ज्याला म्हणू. आणि म्हणून आपण आजसुद्धा उल्लेख करताना रामराज्य किंवा असेच करतो ना, असं आपण म्हणतो. आणि इतके पराकोटीचे आदर्श जेव्हा आपण ठेवतो तेव्हा माणूस कुठेतरी त्याच्याजवळ थोडंफार जाण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून रामकथेची भुरळ किंवा योगदान सगळ्यात त्याचं काय, तर ते आदर्श आहे. एक महत्त्वाचं कारण आहे. आणि मगाशी जसं तुम्ही म्हणालात की ते काव्य आहे, कारण प्रवाही आहे, गोड आहे, ऐकायला चांगलं वाटतं. आणि त्यामुळे लोकशिक्षणाचं फार मोठं काम रामायणाने केलं आहे. म्हणजे संस्कृत साहित्यशास्त्रकार असं म्हणतात की रामायण वाचल्यानंतर कुणालाही आपण रावणाप्रमाणे वागावं असं वाटत नाही. असं नाही वाटत. म्हणजे कुठेही वाल्मिकी तुम्ही रामाप्रमाणे वागा, असं वागा असा सल्ला देत नाही. तरी सुद्धा लोक तशी वागतात. म्हणजे हे सगळ्यात मोठं रामायणाचं योगदान आहे की साक्षात न सांगता अप्रत्यक्षपणाने एक आदर्श ते तुम्हाला की आपल्याला असं वाटायला लागतं की
आपण रामासारखं असावं, आपण सीतेसारखं असावं, आपण लक्ष्मणासारखं भरतासारखं असं आपल्या घरात असावं, असं वातावरण अगदी. असावं. म्हणजे हे सुद्धा असं वाटण्यासाठी काहीतरी एक रोल मॉडेल असतं, तर ते रामायणाने आपल्याला दिलं. रोल मॉडेल दिलं, ही गोष्ट खरी आहे. आणि म्हणून कितीही वेळा वाचलं तरी तृप्ती होत नाही. नाही किंवा रामायणातल्या गोष्टी पुन्हा पुन्हा सांगितल्या, ऐकल्या तरी आपल्याला पुन्हा पुन्हा ते ऐकावं असं वाटतं. आणि त्यातून नवीन काहीतरी मिळत पण जातं. आणि म्हणून मला असं वाटतं की आपली इतिहासाची जी एक उदात्तता आहे ती टिकवायचं फार मोठं काम रामायणाने केलं. हे फार म्हणजे महत्त्वाचं त्याचं आहे. योगदान काय, तर हा फार मोठा भाग आहे. अगदी अगदी आणि वादच परत आत्ता आपण सगळ्या भारतीय भाषांचा जवळपास आढावा घेतला तर संपूर्ण भारताला बांधून ठेवणारं ते सूत्र आहे नाही. हेही फार मोठं की योगदान आहे. उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत, पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत राम रामकथा सर्वत्र माहिती आहे. राम आहे सर्वत्र आहे. आणि त्यामुळे ते एक नैतिक अधिष्ठान, ती बरं. इतिहासाची उदात्तता हे सगळं टिकवून ठेवायचं काम रामायणाने केलेलं आहे. अगदीच बरोबर आहे. पण हे असं सगळं या रामायणाची सुरुवात तरी नक्की कशी झाली? आपल्याला असं वाटतं की वाल्या कोळी आणि या गोष्टींनी त्याची सुरुवात झाली असेल, पण गंमत अशी आहे की त्याची सुरुवात जी होते ती नारद मुनी बर आणि वाल्मिकी यांच्या प्रश्नोत्तरातनं होते. असं म्हणतात आपल्याकडे की ना पृष्ठक कस्यचित ब्रूयात, विचारलं नाही तोपर्यंत काही सांगायचं नाही. अच्छा. आपणहून कोणाला काही सांगायला गेलं की त्याची फारशी किंमत राहत नाही, त्याच्याकडे लोक फारसं लक्ष देत नाहीत. बर त्यामुळे विचारलं नाही तोपर्यंत काही सांगायचं नाही. आणि म्हणून वाल्मिकींनी नारदाला विचारलं, इथनं रामायणाची सुरुवात होते. काय विचारलं त्यांनी, तर एक दोन श्लोक सांगते मी, सांगा. अर्थही सांगते त्याचा. अगदी सांगा. तपस्वाध्याय निरतम तपस्वी वाग्विदांबरम नारदम परिपप्रच्छ वाल्मिकी मुनी पुंगवम, अशी त्याची रामायणाची मूळ वाल्मिकी रामायणाची सुरुवात आहे. नारद मुनी हे तिन्ही लोकात संचार करणारे, त्यामुळे त्यांना प्रत्येक ठिकाणची बित्तम बातमी आहेच. आणि म्हणून तपस्वी अशा वाल्मिकींनी तपश्चर्या आणि अध्ययनामध्ये मग्न असलेल्या, विद्वानांमध्ये श्रेष्ठ असलेल्या अशा नारद मुनींना विचारलं. काय विचारलं, तर कोण अस्मिन् सांप्रतम लोके गुणवान कश्च वीर्यवान धर्मज्ञश्च कृतज्ञश्च सत्यवाक्यो दृढव्रतः. एक मोठी एक्झॉस्टिव्ह लिस्ट त्यांनी विचारली की मी हे गुण विचारतोय, हे सगळे गुण कुणामध्ये आहेत असं मला तुम्ही सांगा. की ह्या जगामध्ये गुणी, वीर्यवान म्हणजे अत्यंत पराक्रम करणारा, धर्माचं रहस्य जाणणारा, कृतज्ञ, सत्यवचनी, एकदा केलेली प्रतिज्ञा न मोडणारा, सद्वर्तनी, शक्तिमान, सुंदर, विवेकी, संयमी, हिंदी सिनेमातला हिरो म्हणूया थोडक्यात, सगळ्या गुणांचा समुच्चय, कुणाचीही निंदा कधीही न करणारा, आणि युद्धामध्ये जर तो रागावला तर देवसुद्धा ज्याला घाबरतात असा कोणी आहे का. आणि महर्षी मला हे जाणून घेण्याची फार इच्छा आहे. आणि ह्याच्यावर नारद त्याला म्हणतात की बाबा रे, एवढ्या दुर्मिळ गुणांचं तू एकत्रितपणाने वर्णन केलं आहेस, पण हे सगळे गुण एका माणसात असणं फार अवघड आहे, विरळ आहे. पण तरीसुद्धा मी तुला सांगतो की इक्ष्वाकू वंशामध्ये जन्मलेला, लोकांमध्ये राम या नावाने प्रसिद्ध असलेला हा एक माणूस आहे. असं म्हणून नारदांनी रामाचं सगळं गुणवर्णन केलं. पण त्याच्यात राम हा एक माणूस आहे असं म्हटलं. हां, आणि त्यांनी सगळ्यात संक्षेपाने रामाचं चरित्र सांगितलं वाल्मिकीला नारद मुनींनी. आणि रावणाला मारून अयोध्येमध्ये राम आले, त्यांना राज्याभिषेक झाला, इथपर्यंतचं वर्णन त्यांनी केलं. मग रामराज्याचं वर्णन केलं की इथले लोक कसे आहेत, तर आनंदी आहेत, सुखी आहेत, संतुष्ट आहेत, रोगमुक्त, दुष्काळ व्याधी काही नाही, असं हे रामराज्य आहे. असं सगळं त्यांनी आधी सांगितलं. मग आपण ती क्रौंच वधाची कथा पाहिली, ती येते. मग ब्रह्मदेवाने आशीर्वाद दिला आणि असं रामायण सुरू होतं. पण आत्ता आपण म्हटलो तसं राम हा माणूस होता असं त्यांनी उल्लेख केला.
तर हा माणूस कधीतरी लहान मुलगा पण होता. हं. तर मग या लहान मुलाच्या बाललीला त्यांनी रामायणात वर्णन केले असतील मला कुठेच वाटतं नाही. बालकांडात. नाही, नाव बालकांड आहे. पण जशा आपल्याला बाललीला अपेक्षित आहेत हं. की ज्यानंतर तुलसीदासांनी केल्या, तो त्यांचा रामलल्ला आहे. अच्छा. पण मूळ वाल्मिकी रामायणामध्ये बाळलीला, चंद्राचा हट्ट ते वगैरे काही नाही. मग ते कुठे आलं? नंतरच्या रामायणात आलं. असू दे, पण तो चंद्राचा हट्ट धरलेला राम मला आवडला. तर मग म्हणजे मग आता रामायणाच्या बाललीला वगैरे तसं काही ते हे झालं नाही, पण आवडलं असतं ऐकायला. ठीक आहे, तुलसीदासांमुळे आपल्याला तसं काहीतरी तुलसीदासांनी ते मिळतंय. जास्ती काय म्हणूया रंगवलं आपण, ते. प्रसिद्ध केलं. पण बाललीला ह्याच्यामध्ये नाही आहेत. म्हणजे नाही. नाव बालकांड आहे, पण त्यांच्या पराक्रमांचंच वर्णन जास्ती आहे. त्यामुळे आणि मग आता हे जे अयोध्याकांड जे आहे ते मात्र मूळ वाल्मिकींनी रचलेलं आहे. हो. तर मग त्याच्यामध्ये इतर रामायणाने काही बदल केले का? म्हणजे मूळ वाल्मिकी रामायणामध्ये मग काही नंतर इतर जरी रामायणं आली तरी त्याच्यामध्ये काही बदल होत गेले का? बदल होत गेले ना. अयोध्याकांडामधला महत्वाचा जो भाग आहे त्याच्यामध्ये राम वनवासामध्ये आले. अयोध्याकांडामध्ये तिथनं बरोबर. त्याची सुरुवात होते. वाल्मिकी रामायणामध्ये राम आणि गुह निषादांचा जो राजा होता यांच्या मैत्रीचा फार छान वर्णन वाल्मिकींनी केलेलं आहे. कृत्तिवास रामायण आहे तेच वर्णन करतं, पण फरक कुठे पडतो? कृत्तिवास त्या गुहाचा पूर्वजन्म सांगतो. तो गुह आधीच्या जन्मात कोण होता, मग तो वसिष्ठ पुत्र होता. मग दशरथाने अंध मुनिपुत्र, आपल्याला श्रावणबाळाची गोष्ट म्हणून जी माहिती आहे, श्रावणबाळ हे नाव वाल्मिकी रामायणात कुठेही येत नाही. कृत्तिवास रामायणामध्ये येतं की तो सिंधू नावाचा मुलगा आहे त्याचा. बर. त्यात फक्त मुनिकुमाराला मारलं एवढाच उल्लेख येतो वाल्मिकी रामायणात. पण कृत्तिवास रामायणामध्ये प्रायश्चित्त विचारायला तो गेला वगैरे हा सगळा भाग कृत्तिवास रामायणाने खूप स्पष्ट करून सांगितलेला आहे. म्हणजे इतर कसे बदल होतात तर ती फक्त मैत्री एवढाच उल्लेख वाल्मिकींनी केला. त्याच्यावरनं यांनी गुहाचा पुनर्जन्म, आधी कोण होता, त्याला कसा शाप मिळाला, त्यातनं कसा उशाप, मग राम भेटणं कसं गरज होतं, हे सगळं तिथे आलं. म्हणजे असे हे त्यांनी बदल हे करत गेले. पण मग आता अरण्यकांडामध्ये जी सीताहरणाची कथा होती त्यात पण मग बदल हो, झाले का? भरपूर बदल झाले. मी फक्त मध्ये येते इथे किती छोटे छोटे बदल करतात. तर चित्रकूट पर्वतावरती ते आहेत आणि भरत भेटायला आला. तर कृत्तिवास रामायणामध्ये असं सांगितलं आहे की कैकेयी इतकी घाबरली आहे भरताला की ती आलीच नाही आणि ती अयोध्येत राहिली. वाल्मिकी रामायणात ती पण आली भेटायला. तुलसीदासांनी तर जनकाला पण आणलंय तिथे की म्हणजे मुलगी आणि जावई तिथे आहेत म्हटल्यावरती सासरे बुवा पण आलेले आहेत. हा तुलसीदासांनी केलेला बदल आहे. किंवा चित्रकूटावरती राम दशरथाला पिंडदान करतो असं वाल्मिकी रामायणात सांगितलंय. ब्रह्मपुराणात असा बदल केलाय की दशरथच त्यांना दर्शन देतो आणि तो सांगतो की मी नरकात आहे आणि मला पिंड दे तर मला मुक्ती मिळेल. आणि मग राम त्याप्रमाणे करतात आणि त्यांना मुक्ती मिळते. पण हे मूळ रामायणात भरपूर बदल. तिबेटी रामकथेत तर राम एकटाच गेलाय वनवासात. सिंहली आणि तिबेटी रामकथेत. बर. लक्ष्मण आणि सीता नाही गेले बरोबर. मग ते रामायण कसं झालं? नाही तरी घडलंय त्यांचं रामायण पुढे. म्हणजे ते न जाताही म्हणजे तिचं अपहरण झालं. दशरथ जातकामध्ये तो 12 वर्षाचा कालावधी आहे वनवासाचा. पौमचरितात 16 वर्षाचा आहे. वाल्मिकी कैकेयीची कुटिलता स्वच्छ शब्दात सांगतात की तिला हवं होतं राज्य आणि म्हणून तिने हे केलं. काही रामायणांनी कैकेयीला निरपराधी सिद्ध करायचा प्रयत्न केला, जो भासानी पुढे केला. म्हणजे वसुदेव हिंडी नावाचा जो ग्रंथ आहे त्याच्यात त्या कैकेयीच्या पश्चात्तापाला अनेक पानं त्यांनी खर्ची घातली की कैकेयीला किती वाईट वाटलं. तर सरस्वतीने मोह घातला म्हणून कैकेयी असं वागली असं अध्यात्म रामायण सांगतं किंवा आनंद रामायण सांगतं. रामचरितमानसातही तसंच आलेलं आहे.
सांगू आपण. किंवा मगाशी मी ज्या रामलीला गानमृताचा उल्लेख केला त्यात ती कैकेयी असं म्हणते की देवेंद्राने मला सांगितलं आणि रावणवध व्हायला पाहिजे म्हणून मी तुला वनवासात पाठवलं. म्हणजे अयोध्याकांडातली कथा इतकी बांधीव आहे की बाकीच्या रामायणांना खरं वाव नाही आहे फार त्यात बदल करायला. पण तरीही मी म्हटलं तसं की जिथे काही फटीसापटी मिळतील तिथे त्यांनी ते बदल केलेले आहेत. तुम्ही अरण्यकांडाविषयी विचारलं होतात ना. अरण्यकांडातला मुख्य भाग सीताहरणाचा किंवा मुख्य कथा अरण्यकांडातली जी आहे ती सीताहरणाची आहे. वाल्मिकी रामायणात लक्ष्मणाच्या संयमी वृत्तीचं वगैरे काही फार वर्णन नाही आहे, पण इतर रामायणांनी त्याला अत्यंत महत्त्व दिलेलं आहे. म्हणजे अध्यात्म रामायण सांगतं की तो 14 वर्ष उपाशी राहिला, त्यांनी काही खाल्लं प्यायलं नाही, म्हणून त्याच्या हातनं इंद्रजिताचा वध झाला. वाल्मिकी रामायणातला लक्ष्मण अत्यंत निस्संकोच आहे. म्हणजे नौकेतून जायचं एकदा तेव्हा त्यांनी सीतेला उचललंय आणि नौकेत ठेवून दिलंय मदत करायला, त्यात त्याला काही वाटत नाही. पण अन्य रामायणात उल्लेख आहेत की तो सीतेकडे डोळा वर करून पण बघत नाही आणि त्याला माहितीही नाही आहे. इथे शबरीची कथा येते, आपण मगाशी जे बोललो ती बोरवाली. महाभारतातल्या रामोपाख्यानात शबरीचा उल्लेख नाही. म्हणजे शबरीच नाही, पण ती वाल्मिकी रामायणात नुसती शबरी आहे. नंतर रामभक्ती हा भाग बाकीच्या रामायणांनी हायलाईट केला, त्याला जास्ती महत्त्व दिलं आणि मग उच्च नीच भेद न करता ती कुणालाही करता येते आणि रामभक्ती केली की मुक्ती मिळते हे तात्पर्य त्यांना सांगायचं होतं. आदिवासी जमातींमध्ये शबरीची कथा फार लोकप्रिय आहे कारण ती भिल्लीण होती असा उल्लेख आहे. तर त्यामुळे ते असं सांगतात, त्यांची वेगळंच वर्जन आहे त्या कथेचं की लक्ष्मण पहिल्यांदा बोरं खायला तयार होईना, मग लक्ष्मणाला बाणाने घाव लागला आणि त्याला असं सांगितलं जोपर्यंत तो उष्टबोर खात नाही तोपर्यंत घाव भरून येणार नाही असं रामाने सांगितलं. मग लक्ष्मणाने बोर खाल्लं. मध्य प्रदेशात ही कथा आजही सांगितली जाते. किंवा सीताहरणाची इतकी वेगवेगळी कारणं बाकीच्या रामायणांनी दिलेली आहेत. आपल्याला वाल्मिकी रामायणातली जी कथा माहिती आहे त्यानुसार शूर्पणखेचे नाक कान कापले आणि म्हणून तिला पळवलं. पौमचरितामध्ये शंभुकाचा लक्ष्मणाने वध केला म्हणून सीताहरण झाला असं सांगितलं. हीच कथा रंगनाथ रामायण, उडिया, तोरवे, आनंद, भावार्थ सगळ्यांनी हीच कथा सांगितली. जैन पुराणामध्ये नारद रावणाकडे जातो आणि सीतेच्या अद्वितीय लावण्याचं वर्णन करतो म्हणून रावण तिला पळवून देतो. म्हणजे शूर्पणखेचा उल्लेख पण येत नाही या रामायणात कुठे. रामभक्तीचा प्रसार झाल्यावर सीताहरणाला आणखीन एक कारण मिळालं. दाक्षिणात्य पाठ आहे त्याच्यात एक कथा आहे की रावण सनतकुमारांच्या भेटीला गेला आणि मग सनतकुमारांनी सांगितलं की ज्यांना कोणाला विष्णूच्या हातून मृत्यू येतो त्यांना वैकुंठ मिळतो, कारण श्रीहरीचा क्रोधही वरासारखा आहे. मग रावणाला वाटलं की विष्णूचा अवतार आहे राम, मग ह्याला राग कसा येईल, तर बायको पळवली की नक्की राग येईल आणि नक्की तो आपल्याला मारेल आणि म्हणून त्यांनी तिला पळवून आणली की त्याच्या हातनं मृत्यू आपला मृत्यू. सुवर्ण मृगाची कथा आपल्याला माहिती, मज आणू न द्या तो हरिणा नाथा वगैरे. वैद्यांनी जेव्हा चिंग वैद्यांनी रामायणावर संशोधन केलं तेव्हा त्यांनी असं मत मांडलं आहे की मूळ रामायणात सुवर्ण मृग असा उल्लेख नाही. मग लोकांच्या अद्भुताची आवड लक्षात घेऊन तो मागावून त्याच्यामध्ये आलेला असावा. कूर्म पुराणात असं आहे, पुराणांमध्ये पण रामायण येतं ना, तर कूर्म पुराणात असं आलंय की एकटी सीता फिरत होती वनामध्ये आणि रावण घेऊन गेला. तिथे काही सुवर्ण मृग वगैरे येत नाही. पण नंतर ही कथा इतकी रोचक झाली की तिबेटी, खेतानी, सयाम, ब्रह्मदेश म्हणजे भारताबाहेर पण सुवर्ण मृग हे महत्त्वाचं ठरलं सीताहरणाच्या इतकं. रामायणावरचं एक ब्रह्मचक्र नावाचा हस्तलिखित सापडलं आहे. त्याच्यामध्ये शूर्पणखा ही रावणाची बहीण आणि ती लंका आणि किष्किंधा यांचं रक्षण करत होती आणि लक्ष्मणाने तिच्या 2 मुलींना ठार केलं म्हणून ती लंकेत गेली, तिने रावणाला भडकवलं आणि मग रावणाने सीता पळत आणि तिनेच त्या सुवर्ण मृगाचं रूप घेतलं असा उल्लेख त्याच्यामध्ये आहे. म्हणजे किती बदल वेगवेगळ्या ठिकाणी होत जातात.
एका ठिकाणी असा उल्लेख आहे की सीतेच्या रक्षणाची जबाबदारी पृथ्वीवर होती. पण आणि म्हणून सीतेचे पाय पृथ्वीने घट्ट धरले होते, त्यामुळे रावणाला तिला उचलता येईना. लक्ष्मणाला रामाने विचारलं की काय आहे सीतेच्या रक्षणाची व्यवस्था. तर लक्ष्मण म्हणाला की मी पृथ्वीच्या हातात सोपवले. राम म्हणला माझा काही पृथ्वीवर विश्वास नाही. मग पृथ्वी रागावली आणि तिने सीतेचे पाय सोडून दिले आणि मग रावण तिला उचलून घेऊन गेले. आदिवासींची एक कथा आहे की लक्ष्मणाने रामाच्या मदतीला जायचं ठरवलं तेव्हा त्यांनी सीतेला काही मोहऱ्या दिल्या अभिमंत्रित करून आणि सांगितलं की एक दाणा फेकलास तर तो माणूस 1 तास मूर्छित पडेल. मग रावण आल्यावर तिने 1 दाणा 2 दाणे असे फेकले. मग रावण म्हणला कुठे एवढं करते, एकदम फेक सगळ्या मोहऱ्या. मग तिने फेकल्या, मग तो मेला. पण तो लगेच उठला कारण त्या मोहऱ्यांचा प्रभाव संपला आणि मग तो सीतेला घेऊन गेला. म्हणजे आपण जेवढी कल्पना सुद्धा करणार नाही इतक्या तऱ्हांचे प्रचंड प्रमाणात बदल झालेला आहे. आता आपण इतकं सगळं बघितलं, बरेच का बदल झालेले आहे. तर आता अजून एक महत्त्वाचा बदल समजून घ्यावा असं वाटतं, तो म्हणजे सीतात्यागाची ही जी गोष्ट आहे. तर ही कथा वेगवेगळ्या रामायणांमध्ये कशी आली आहे, त्यांनी कशी रंगवली? मी मगाशी म्हटलं तसं संस्कृत साहित्यात एकूण दुःखांत फार मंजूर नाहीत. दे लिव्ड हॅपीली एव्हर आफ्टर असा शेवट व्हायला पाहिजे. म्हणूनही अभ्यासक म्हणतात की उत्तरकांडानंतरचं आहे, कारण सीतात्यागाचा प्रसंग उत्तरकांडामध्ये येतो. त्यामुळे राज्याभिषेक झाला तिथे काव्य संपलं. असं म्हणतात किंवा असं मानतात काही जण की आधी सीतात्यागाचा प्रसंग नव्हताच रामायणात, म्हणजे ते सुखांतच ते संपलेलं होतं. आणि हरिवंश, वायुपुराण, विष्णुपुराण, नृसिंहपुराण ही जी महत्त्वाची पुराणं आहेत त्या सगळ्या पुराणांमधली रामकथा ही राज्याभिषेकाबरोबर संपलेली आहे. इव्हन बौद्धांचं जे अनाम जातक आहे त्याच्यामध्येही सीतात्यागाचा उल्लेख नाही. राज्याभिषेकापर्यंतचीच कथा आहे. तिच्या चारित्र्याविषयी लोकापवाद निर्माण झाला एवढाच संकेत तिथे आपल्याला आढळतो. त्यामुळे या कथेला मूळ आधार ते अनाम जातक असावं असा कामिल बुलके याने तर्क केला. उत्तरकालीन रामायण जसा तुम्ही प्रश्न विचारलात की कथा वाल्मिकीला अनुसरून केली पण कारणं वेगवेगळी दाखवली. पण मुळात इथे उत्तरकांड त्या मूळ रामायणामध्ये, वाल्मिकी रामायणामध्ये नाहीच आहे ना. म्हणजे आत्ता आपण जे वाल्मिकी रामायण म्हणून वाचतो त्यात आहे, पण अभ्यासकांच्या मते नंतर जोडलंय कोणीतरी, प्रक्षिप्त आहे. धोब्याला अचानक कुठनं महत्त्व मिळालं ते कळत नाही हं मात्र. म्हणजे वाल्मिकी रामायणामध्ये तो भद्र नावाचा सेवक आहे, तो ही बातमी येऊन सांगतो. आणि आपल्याला जी गोष्ट माहिती आहे की तो धोबी म्हणाला की खूप काळ लोकाच्या घरात राहून आलेल्या सीतेला घरात घेणारा मी काही राम नाही आहे. तर ही कथा आपल्याला पहिल्यांदा आढळते, ती कथा सरित सागरात. आणि अगदी संक्षेपाने भागवत पुराणात ही कथा आली आहे. अच्छा. काही रामायणामध्ये राम स्वतः ऐकतो, हेर वगैरे सांगत नाही. तो नगरात फिरत असताना ते ऐकतो. काही ठिकाणी तो गुप्तचरांकडून ऐकतो. जैन रामायणात आणखीन एक वेगळीच गंमत सांगितली आहे त्यांनी. सीता गर्भवती झाली, मग तिला 3 सवती होत्या. तिथला राम एकपत्नीवाला नाही आहे. हां, तर त्या तिला मत्सराने म्हणाल्या की तू आम्हाला रावणाचं चित्र काढून दाखव. तर तिने रावणाकडे पाहिलंही नव्हतं, तिला फक्त पाय माहिती होते म्हणून तिने पायाचं चित्र काढलं. मग त्या सवतींनी ते पूर्ण केलं पायावरनं आणि रामाला नेऊन दाखवलं की बघ तिच्या मनात तो रावण किती आहे, म्हणून तिला ते चित्र काढता आलं. म्हणून रावणाने तिचा त्याग केला. कृत्तिवास रामायणात ही कथा येते. फक्त कृत्तिवास रामायणात बदल असा आहे की कैकेयी हे करायला सांगते, तिथे सवती नाही आहेत, एकटी सीता आहे आणि कैकेयी हे सगळं घडवते. आणि जैन रामायणात तिने पावलांचं चित्र काढलं आहे, इथे ती फक्त अंगठ्याचं चित्र काढते आणि अंगठ्यावरनं कैकेयी अख्खा रावण उभा करते. आणि मग पण कैकेयीला तर पश्चाताप झालेला असतो ना. नाही, पण ह्या कृत्तिवासात नाही झाला. नाही. म्हणजे अनेक लोककथा, लोकगीतं या सगळ्यामधनं ही कथा आपल्याला दिसते.
म्हणजे मला असं वाटतं की प्रत्येकाच्या मनामध्ये ते कसं व्हावं हे जे असतं तर ते रूप ते तसं तसं ते म्हणजे राम प्रकाशित उगाच का होतं. त्याग करेल ना तिचा, त्याला कारण तेवढं जबरदस्त पाहिजे. हो हो म्हणजे म्हणून फक्त धोब्याच्या सांगण्यामधनं ऐकून सोडणं हे कारण काहींना ते तितकं सबळ वाटत नाही म्हणून त्याने ते अजून जास्त महत्त्वाचं केलं असं. गमतीची एक आणखीन गोष्ट सांगते. कृत्तिवास रामायणात किंवा भावार्थ रामायणात पण अशी कथा येते की वालीचा वध केला, मग त्याची पत्नी होती तारा, तिने त्याला शाप दिला की तुला पण सीतेचा सहवास अल्पकाळ लाभेल, हो ती तुला सापडल्यानंतर पण, कारण तू माझ्या नवऱ्याला मारून टाकलंस. आणखीन एक कथा अशी आहे बरं. की लग्न होण्यापूर्वी एका शुक दंपती पोपट त्यांच्याकडनं सीतेने रामाची गोष्ट ऐकली आणि ती म्हणाली की राम जोपर्यंत माझ्याशी लग्न करणार नाहीत तोपर्यंत मी तुम्हाला पिंजऱ्यात ठेवीन पकडून. आणि म्हणून तिने पिंजऱ्यात ठेवून दिलं. ती शुकी त्यावेळेला गर्भवती होती बरं. आणि ती म्हणाली की बाई प्रसूतीच्या वेळेला तरी मला मुक्त कर, पण सीतेनी त्या नराला मुक्त केलं आणि मादीला तिथेच अडकवून ठेवलं. त्या मादीनी तिथे पिंजऱ्यात प्राणत्याग केला आणि तिने मरताना सीतेला शाप दिला की जसा तू आणि माझ्या पतीचा वियोग घडवलास तसा गर्भिणी अवस्थेतच तुझा रामापासून वियोग होईल. म्हणून रामाने तेव्हा तिचा त्याग केला. बरं. पद्मपुराणाच्या पाताल खंडामध्ये ही कथा आलेली आहे. बरं. म्हणजे थोडक्यात आधीचं रामायण सुखांत होतं की रामाचा राज्याभिषेक, सुखसमृद्धीपूर्ण रामराज्य याच्या वर्णनाने ते समाप्त झालं. पण उत्तरकांडात मात्र ते दुःखांत, ट्रॅजेडी ज्याला आपण म्हणू असं झालेलं आपल्याला दिसतं. बरोबर बरोबर. ते भूमीत ती गडप झाली वगैरे, पण काहींनी घेतलंय काहींनी घेतलेलं नाही. मग त्याच्यामध्ये ते मूळ रामायणामध्ये आहे की नाही? नाही मूळ वाल्मिकी नाही रामायणात नाही मग हे कुठून कसं आलं असेल? म्हणजे थोडंसं विषयांतर परत की भवभूती आणि त्याचं उत्तर रामचरित आहे किंवा बृहत्कथा मंजरी आहे, दिंगनागाची कुंदमाला आहे, या सगळ्यांनी मात्र रामायणाचा शेवट त्यामुळे बदलून टाकलेला आहे. सीतात्याग वगैरे काही आणलेला नाही आणि ते सुखाने राहायला लागले. इथे रामायण संपलेलं आहे. त्यामुळे त्यांची ही मूळ गोष्ट. बरं बरं. पण म्हणजे मुळात सीतात्याग असा झालेलाच नव्हता. सीतात्याग नंतर झालेला असावा. अच्छा, म्हणजे तो प्रत्यक्षात झालेला होता. कारणं वेगळी असतील किंवा काय असतील आपल्याला नक्की सांगता येणार नाही. वाल्मिकी रामायणामध्ये तुम्ही मगाशी विचारलं त्याचं उत्तर द्यायचं राहिलं की सीतेने शपथ घेतली, दिव्य केलं की माझं पातिव्रत्य अबाधित असेल तर पृथ्वी माते तू मला घेऊन जा, कारण ती जमिनीचीच मुलगी आहे ना, आपण सुरुवातीला पाहिलं. आणि मग भूदेवी आली आणि ती सीतेला घेऊन निघून गेली. आणि म्हणजे रामासाठी एक कष्टदायक होतं, त्याने शोक केला आणि मग सगळ्यांचे एक एक मृत्यू कसे झाले इथे रामायण संपतं. बरं बरं. म्हणजे असं मूळ रामायण संपतं वाल्मिकी रामायण. ओके ओके. अच्छा. पण मग आता या इतक्या सुंदरशा रामकथेची लेखकांना आणि कवींना भुरळ पडलीच राहणार. हो, आता मी म्हणून 2-3 उल्लेख केले. मग भास असू देत, भवभूती असू देत, दिंगनागा असू देत, तिथपासून आत्ताचे आपल्या गदी माडगुळकरांपर्यंत अनेक लेखकांनी आणि कवींनी या रामायणावरती. आणि म्हणून श्रेष्ठ कलाकृती का किंवा योगदान काय असं जे मगाशी आपण बोललो, तर हे उपजीव्य काव्य. म्हणजे अजूनही रामकथा गायली जाते, उत्तरेमध्ये रामलीलेचे प्रयोग होतात, त्याच्यावरती काम चालू असतं लोकांचं. ही रामकथा भारताबाहेर पण मला वाटतं बाली, इंडोनेशिया, हो तिकडे खूप प्रसिद्ध असेल. बाली इंडोनेशियामध्ये तर ती गेलेलीच आहे. आणि गंमत म्हणजे त्यांचा दावा असा आहे की ते म्हणतात राम आमचाच आहे, तुमच्याकडे तो नंतर नुसता आला, पण मूळ तो आमचा आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे थोडक्यात राम सगळ्यांचा आहे. राम सगळ्यांचा आहे. पण मग आता हे स्थापत्यशास्त्रामध्ये पण म्हणजे मंदिरांमध्ये वगैरे स्थापत्यामध्ये रामकथेचा प्रभाव आढळतो का आपल्याला? तुम्ही आत्ता म्हणालात त्याचे 1-2 फक्त उदाहरणं देते, मग प्रश्नाकडे जाऊ. जावा बेटातल्या शिवमंदिरावर
रामकथा कोरलेली आपल्याला दिसते. कंबोडियामध्ये किरण लेख जे आहेत त्याच्यात रामायणाचा उल्लेख आहे. एवढंच नाही तर आपल्याकडे धार्मिक ग्रंथ लिहून ते दान करावेत अशी एक संकल्पना आहे, ज्यातनं हस्तलिखितांचं जतन झालं. तर रामायणाची प्रत देवाला तिथे दान केल्याचे कंबोडियामधले उल्लेख आहेत. त्यामुळे आशियामध्ये तर रामायण सगळीकडे निश्चितपणाने पसरलेलं आहे असं आपल्याला दिसून येईल. आणि म्हणून अनेक बौद्ध जिथे प्रभाव आहे तिथे ते त्याला बोधिसत्वाचा प्रभाव म्हणतात. की राम म्हणजे बोधिसत्व आहे. जैनांनी त्याला राम बोधिसत्व. हां, त्यामुळे जैन त्याला एक वेगळ्या तीर्थंकराच्या स्वरूपामध्ये म्हणतात. त्यामुळे थोडक्यात राम आमचा सगळ्यांचा आहे. सगळ्यामध्ये राम आहे. सगळ्यामध्ये राम आहे. आता तुम्ही जे विचारलं होतं मला स्थापत्याबद्दल, म्हणजे फक्त लेखक आणि कवींना भुरळ घालतो असं नाही. अभिव्यक्तीची जेवढी म्हणून साधनं आहेत, जेवढ्या कला आहेत, त्या प्रत्येक कलाकाराला रामकथा आपली वाटते. मग भारतामध्ये आपल्याला दिसून येईल की शिवराममूर्तींचं पुस्तक आहे की जे नमुने स्थापत्याचे आत्ता मिळतात आणि त्याच्यात रामायणातल्या नगरांचं वर्णन केलेलं आहे त्याची छाप दिसून येते. म्हणजे टाउन प्लॅनिंगचं अप्रतिम उदाहरण म्हणजे अयोध्या नगरीचं वर्णन आहे की त्याची लांबी किती, रुंदी किती, कशी योजना आहे, कशी वसवलेली नगरी आहे. फार सुंदर वर्णन वाल्मिकींनी केलेलं आहे. उत्खननांमध्ये या गोष्टी आपल्याला सापडतात. इव्हन लंकेतले जे वर्णन केलं आहे तिथले प्रासाद कसे होते, तर सांची, अमरावती इथल्या तोरणं ज्याला आपण म्हणतो तिथे हे आपल्याला पाहायला मिळतं. देवगडचं दशावतार मंदिर प्रसिद्ध आहे, तिथे तुम्हाला हे पाहायला मिळेल. हळेबीडचं राम मंदिर आहे, वेरूळची कैलास गुंफा आहे, आयहोळेचं दुर्गा मंदिर आहे, बंगालमध्ये नागार्जुन कोंडा, बहाडपूर, अनेक ठिकाणी तुम्हाला रामकला किंवा रामकथा ही त्या कलेतनं आलेली दिसते. राजस्थानमध्ये केकिंडा इथे नीलकंठ महादेवाचं मंदिर आहे, त्याच्या सभामंडपात रामकथा आहे. किराडू इथल्या सोमेश्वर मंदिरात, खेड रणछोडदास मंदिर, प्रसंगाच्या प्रसंग पूर्ण कोरलेले दिसतात आपल्याला. रामायणात जे जे काही घडलेलं आहे म्हणजे ज्याला आपण आत्ताच्या भाषेत शिल्पपट म्हणू शकतो. आणि कंबोडियाचा तर टॉवर ऑफ गोल्डन हॉर्न नावाची जी इमारत आहे त्याच्यावर पूर्ण रामायणातल्या प्रसंगांची एक उत्कीर्ण पट्टिका तुम्हाला दिसून येते. इव्हन जगप्रसिद्ध अंकोरवाट मंदिर, तिथे रामायणाची दृश्य आहेत. रामायणाचं अंकन नाण्यांवरती सुद्धा झालेलं आहे असं दिसून येईल. म्हणजे किती रामकथेचा प्रभाव आहे, तर नाण्यांवरती सुद्धा त्याचं अंकन झालेलं दिसेल. गुप्त म्हणजे कुमारगुप्त 5व्या शतकातला त्याचं जे सोन्याचं नाणं आहे तर त्याच्यावर युवराज पदावर अभिषेक होणारा, हत्तीवरनं मिरवत जाणारा जो राम आहे आणि त्याच्यावर सेवकांनी छत्र धरलेला आहे वगैरे, तर हे दृश्य त्याच्या नाण्यांवरती आलेलं आहे असं दिसून येईल. थोडक्यात राममूर्ती वेगळ्या ठिकाणी, मग त्याच्यावरचे वेगवेगळे ग्रंथ की कशी निर्माण करायची मूर्ती, कोदंडधारी केव्हा असतो, सीतापती केव्हा असतो, नावानुसार त्याच्या मूर्ती कशा बदलतात, हे सगळं आपल्याला रामकथेचा प्रभाव असलेलं असं दिसून येईल. बरोबर आहे, बरोबर आहे. आता एकच महत्त्वाचं रामायण आपलं बाकी राहिलेलं आहे की तुलसीदासांच्या रामचरितमानसामध्ये आपल्याला रामकथा कशी दिसते. संपूर्ण उत्तर भारत ज्या ग्रंथामुळे राममय झाला, गेय काव्य ज्याला म्हटलं जातं, तिथे अनेक ठिकाणी रामायण मंडळ आहेत आणि ती गावोगावी जाऊन उत्सवामध्ये या रामचरितमानसाचं गायन करतात. रामचरित मानसाची भाषा अवधी आहे. अवधीमध्ये तुलसीदासांनी ते लिहिलं. हे मी मुद्दामाच्यासाठी सांगते की त्या काळापर्यंत अवधीमध्ये ज्या ज्या रचना झाल्या ते बहुतेक सगळे सुफी संत होते. एक ईश्वरदास वगळला तर.
आणि त्या सुफी संतांनी त्यांच्या मतप्रचारासाठी आपापले काव्यग्रंथ अवधीमध्ये निर्माण केले होते. अच्छा. कारण शिकलेले नाहीत, लिहिता वाचता न येणारे लोक आहेत, त्यांच्यामध्ये जर आपल्या मताचा प्रचार करायचा असेल तर बोलीभाषा निवडायला पाहिजे. बरोबर. आणि म्हणून त्यांनी ती निवडली होती. भाषेच्या शुद्धीकडे त्यांनी फारसं लक्ष तेव्हा दिलेलं नव्हतं. तुलसीदासांचं वैशिष्ट्य असं की त्यांनी भाषा शुद्धीचंही भान ठेवलं आणि या लोकभाषेचाही आदर केला. हे फार महत्वाचं. हो, ती कानाला अतिशय गोड वाटतं बघा. रामचरितमानस आपण कधी ऐकायला खूप ऐकायला गोड. लागलो, कोमलकांता पदावली असं संस्कृतमध्ये म्हणतात, तशी ती आहे. आणि त्या काळापासून म्हणजे तुलसीदासांच्या काळापासून रामचरितमानस हे नाट्यरूपामध्ये सादर व्हायला लागलं. आजही ती पात्र तुलसीदासांचेच संवाद बोलतात. नटवर्गाला काही फरक करण्याची गरज वाटत नाही. आणि एवढं करून रामलीलेची रंजकता कमी होत अतिशय नाही. सार्वकालिक असं ते म्हटलं अगदी पाहिजे. अगदी. म्हणजे पूर्ण श्रद्धा आणि भक्ती मनामध्ये ठेवून त्यांनी ही रचना केली. भक्तीचं प्रतिपादन करताना त्यांनी कर्मयोग त्याच्याबरोबर सांगितला. हा तुलसीदासांचा महत्त्वाचा विशेष. आणि चित्त तुमचं विचलित करून भलत्या मार्गाला नेणारी जी मतं होती किंवा पंथ होते त्यांचं खंडन तुलसीदासांनी केलं. हे त्यांचं फार मोठं योगदान आहे. मग सज्जनांनी कसं वागायचं, माणसातले संबंध कसे पाहिजेत, लहानांनी मोठ्यांची, मोठ्यांनी लहानांची कसं वागायचं, समाजव्यवस्था कशी, राज्यव्यवस्था कशी, थोडक्यात माणसाचं श्रेयस आणि प्रेयस या दोघांचंही दिग्दर्शन तुलसीदासांनी केलं. म्हणजे दुसऱ्याचा कल्याण करण्यासारखा धर्म नाही हे इतक्या सुंदर रीतीने त्यांनी सांगितलं. परहित सरीस धर्म नाही भाई, परपीडा सम नाही अधमाई. दुसऱ्याला त्रास देण्याच्या इतका अधमपणा कोणता नाही हे इतक्या सोप्या शब्दात त्यांनी सांगितलं. आणि म्हणून तुलसीदासांचे आपण ऋणी राहू आजन्म असं मला वाटतं. आता एवढा सगळा आपण रामकथेचा, रामायणाचा सगळा आपण हे प्रवास बघितला, तर त्या अनुषंगाने एक थोडासा वेगळा पण तरी धरून असा एक प्रश्न विचारावा असं वाटतं की इतक्या काळाने आता अयोध्येचं राम मंदिर पुन्हा निर्मित होतं आहे, तर तुम्हाला कसं वाटतं आणि त्यामुळे काय काय चांगले परिणाम होतील असं आपल्याला वाटतं? पहिलं म्हणजे रामायण इतिहास का कल्पना याला न्यायालयाने छेद दिला. राम हा माणूस आहे हे मान्य केलं, म्हणून त्याची जन्मभूमी हे मान्य झालं. आणि त्यामुळे विद्वानांच्या मधला हा वाद आता मिटेल अशी आपण आशा करूया की हा खरोखर घडलेला प्रसंग आहे किंवा हे खरोखर घडलेलं आहे. आणि म्हणून मला वाटतं की हे रामाचं जास्ती मोठेपण आहे की तो माणूस आहे, त्याला तुमच्या आमच्यासारख्या भावना आहेत हे वाल्मिकींनी पदोपदी आपल्याला जाणवून दिलं. तरीसुद्धा सर्वसामान्य माणसापेक्षा खूप मोठा, वेगळा, उच्च स्तरावरचा असा तो वागला आणि म्हणून राम जास्ती मोठा आहे. म्हणजे तो जरी माणूस असला, तो जरी माणूस म्हणून जन्माला आला, तरी आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आले तरी तो कायम आदर्श असं तो वागत राहिला आणि त्याच्यामुळे हळूहळू त्याचा माणसापेक्षा त्याला देव पण मिळत गेलं. हां, कारण हे सामान्य माणसाला शक्य नाही. राज्याभिषेक होत असताना, यौवराज्याभिषेक होत असताना वडिलांसाठीचा शब्द पाळायचा म्हणून वनवासात निघून जाणं हे कोण करेल? आणि एक शब्द न बोलता ही फारच. आणि वाल्मिकी रामायणात उल्लेख आहे की दशरथ त्याला सांगतो की तू मला कैदेत टाक, कैकेयीचं ऐकू नकोस, मला कैदेत टाक आणि तू गादीवर बस. हा दशरथाने सल्ला दिलाय, तरी राम म्हणतो नाही, मी असं वागणार नाही. इथे तो अतिशय मोठा. म्हणजे आता अयोध्येत राम मंदिर झालं की मला असं वाटतं की त्यानिमित्ताने पुन्हा हे सगळे आदर्श लोकांसमोर येतील आणि आपणही रामासारखं वागावं असं त्यांना वाटेल अशी आशा. अगदी खरं आहे. पण तरी एक रोल मॉडेल लागतं. हो, त्याच्यामुळे माणूस म्हणून पण आणि देव म्हणून पण आपल्याला एक छान हे होते असं. आणि माणसातच देवत्व शोधणं ही आपली संस्कृती आहे ना. अगदी दरवेळेला त्यांनी स्वर्गातनं अवतार नाही घ्यायला गरज नाही आपल्याला. जो इतका मोठा आहे कर्तृत्वानी त्या ठिकाणी देवत्व मानलं, ते गुण आत्मसात करायचा प्रयत्न केला. बरोबर आहे. रामदासांनी फार सुंदर वर्णन केलंय. त्यांनी मला वाटतं आपण शेवट करूया. रामदास असं म्हणतात, जेथे भांबावला तर्क तेथे पांगुळला विवेक,
तेथ शब्दाचे कौतुक केवी घडे. ऐसा सर्वात्मा श्रीराम, सगुण निर्गुण पूर्ण काम, उपमाच नाही निरूपम रूप जयाचे. बरोबर. की ज्याला उपमाच देता येत नाही, अगदी त्यामुळे त्याचं वर्णन आपण कुठल्या शब्दात करणार. अगदी बरोबर आहे. अगदी बरोबर आहे. अगदी बरोबर आहे. खरं आहे. ज्योत्स्नाताई, आपण आज फार छान माहिती दिली. खूप वेगळं काही, रामायण जरी मला जन्मापासून माहिती असलं, सगळ्यांनाच माहिती असेल, पण तरी त्याच्यातल्या या वेगळ्या काही गोष्टी मला आज माहिती नव्हत्या. त्या सगळ्या आपल्यामुळं आज कळल्या, आपल्यालाही कळल्या असतील अशी मला आशा आहे. तर मी आपले मनःपूर्वक आणि आपल्या श्रोत्यांतर्फे असे मी आपले मनःपूर्वक आभार मानते आणि धन्यवाद देते. तुम्हालाही धन्यवाद. आपल्याशी या निमित्ताने संवाद साधायची संधी मिळाली आणि यामुळे निदान एकाला वाल्मिकी रामायण मूळ वाचावंसं वाटलं तरी मुळाकडे जाणं ही अतिशय आपली आवश्यकता आहे, कारण त्याच्याशिवाय नक्की काय सांगितलं आणि काय होतं हे आपल्याला नाही समजत.